सातारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील चांदणा धानला येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला सरळीकरण व गाळ काढण्याच्या कामावर महिला पुरुष मजूर काम करीत असताना मधमाशाच्या पोळ्याला पक्ष्यांनी किंवा वानरांनी इजा केली असल्याचा अंदाज वर्तविला जात असून पोळ्यातील मधमाशांनी कामावरील मजुरांना दंश केल्याने मजुरांना त्रास अनावरण झाल्याने सरपंच परसराम भेंडरकर, पंचायत समिती सदस्य प्रणाली सार्वे, खविश संचालक जयकृष्ण भेंडरकर, सामाजिक कार्यकर्ते विजय सार्वे, ग्राम रोजगार सेवक उमेश हरिभाऊ शेंडे यांनी पुढाकार घेऊन तात्काळ वेळेवर उपलब्ध होईल त्या साधनाने प्राथमिक आरोग्य केंद्र पोहरा व ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचारासाठी मजुरांना पाठविण्यात आले व डॉक्टरांनी तात्काळ उपचार केल्याने मजुरांची प्रकृती स्थिर होऊन धोक्याबाहेर झाली। त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांना सुट्टी दिल्याने त्यांना सुखरूप घरी पोहोचविण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली। यामध्ये पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, रोजगार सेवक यांनी समयसूचकता ठेवून व पुढाकार घेऊन मजुरांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने मोठा अनर्थ टळला। ही विशेष उल्लेखनीय बाब आहे। त्यामुळे मजुरांनी सरपंच, पंचायत समिती सदस्य, खविश सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामरोजगार सेवक यांचे आभार मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। या घटनेसंबंधाने आपण काय सांगणार? सर्वप्रथम मी या गावचा एक नागरिक आणि माझे नाव उमेश हरिभाऊ शेंडे आणि मी या ग्रामपंचायत कार्यालय इथं ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे। आणि त्या अनुषंगाने आज दिनांक 17 मे 2025ला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम चालू केलेलं आहे। तर आज सकाळच्या दरम्यान मिनिमम 8:30च्या दरम्यान आमच्या हजेरी झाल्या असता लगेच काही वेळाने आम्ही काही कामाची आखणी करत असताना अचानक लोकांची थोडीशी पळवापळवी झाली। कारण की अचानक एखाद्या पाखराने त्या मधमाशाचा जो थर राहते त्या थराला एक तर चोच मारली की का मारली म्हणून त्यांनी त्या मधमाशांनी जे त्यांना मिळालेलं आहे त्यांनाच म्हणजे त्यांनी ते चावा घेतलेला आहे। तर म्हणून त्यांनी ते पळवापळवी ते झालेली होती, मजुरामध्ये थोडीशी दहशत निर्माण झालेली होती। म्हणून त्यांनी किमान 6 ते 7 मजुरांना थोडासा चावा घेतल्याचा असं आम्हाला आढळून आला। आणि लगेच आम्ही जशी सोय ज्या प्रकारे जमला आपल्याला त्या म्हणजे मजुरांना तत्काळ म्हणजे भरती करण्यात या म्हणून हॉस्पिटलला, तर 2 मजूर आम्ही पोहरा हॉस्पिटलला, सरकारी हॉस्पिटलला भरती करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर 5 मजूर जो आहेत ते ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे आम्ही भरती करण्यात आला होता। पण ही घटना नेमका 8:30च्या दरम्यानची आहे। पण त्या मजुरांना किरकोळ अशी इजा झालेली होती। तत्पूर्वी ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी तत्काळ त्या ठिकाणी हजर राहून त्यांना लगेच प्राथमिक उपचार केलेला आहे, करून सगळ्यांनी त्यांना सुट्टीसुद्धा त्यांना देण्यात आली आहे आणि ते सुखरूप ते आपल्या घरी मजुरांची नावे काय? हां, त्या अनुषंगाने हे सर्वजण नावे सुखरूप पोहोचली आणि त्या मजुराचे जो नाव आहेत ते म्हणजे सौभाग्यश्री कपिल सावरकर, वय आहे त्यांची 29। नंतर संतनू सुजित गोस्वामी, त्यांची वय आहे किमान 21 वर्ष। त्यानंतर उर्मिला मनोहर राघोरते, त्यांची किमान वय आहे 59।
आणि प्रमोद देवाजी कावडे त्यांची वय आहे मिनिमम 40 वर्षे. आणि संदीप बापूरावजी देशपांडे यांची वय आहे मिनिमम 58 आणि सुनीता संदीप देशपांडे यांची वय आहे 55. असे एकूण 7 मजुराचे त्यांचा उपचार करण्यात आलेला आहे. साठी आली त्या संबंधाने आपण काय सांगा. चांडा येथील 2 रुग्ण मधमाशी चावलेले आपल्याकडे आले होते. त्याचा आपण प्राथमिक उपचार केलेला होता. त्यात आपण त्याला इंजेक्शन दिले गेले, एव्हेलडेक्झा आणि सलाईन लावली गेली आणि फर्दर मॅनेजमेंटसाठी आपण त्याला ग्रामीण रुग्णालय लागलेले पाठवले. त्यांची प्रकृती सध्या तरी ठीक आहे, पण आपल्याला 1 दिवसासाठी ठेवावं लागते आणि मोठ्या केंद्राला एकदा पाठवावं लागते. त्याच्यामुळे हे प्राथमिक केंद्र असल्यामुळे इथून प्राथमिक उपचार केला गेला आणि फर्दर मॅनेजमेंटसाठी आपण लाखणी आल्याचं पाठवलं. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.